नमस्कार. वाढत्या वयानुसार हाडं कमकुवत होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण यावर उपाय काय? आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच आपल्या हाडांच्या आरोग्याबद्दल बोलणार आहोत. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रत्नागिरीचे प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे. चला मग जाणून घेऊया की आपली हाडं मजबूत कशी ठेवायची. आज आपण काय काय पाहणार आहोत? तर सर्वात आधी आपण समजून घेऊ की हाडं कमकुवत होण्याची मूळ कारणं काय आहेत. मग आपण व्हिटॅमिन डीचं महत्त्व, योग्य आहार आणि काही सोपे आयुर्वेदिक उपायांवर नजर टाकू. त्यानंतर रोजच्या जीवनातील कोणत्या सवयी आणि कोणता व्यायाम फायदेशीर आहे हे बघून शेवटी एक सोपी कृती योजना तयार करू जी प्रत्येकाला फॉलो करता येईल. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपली हाडं नक्की कमकुवत का होतात? अनेकांना याची कल्पनाही नसते, पण हाडांची झीज ही एक अगदी सायलेंट किलरसारखी प्रक्रिया असू शकते. म्हणजे सुरुवातीला याचा काहीच त्रास जाणवत नाही, पण आतल्या आत हाडं मात्र पोकळ होत जातात. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात. आता हे होतं कसं तर बघा, आपल्या शरीरात जुन्या हाडांच्या पेशी मरतात आणि नवीन तयार होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जसं वय वाढतं तसं नवीन पेशी बनवण्याचा वेग कमी होतो आणि जेव्हा हा वेग खूपच मंदावतो तेव्हा हाडं कमकुवत आणि ठिसूळ बनायला लागतात. मग या ऑस्टिओपोरोसिसचा जास्त धोका कोणाला असतो? जसं की इथे दिला आहे, रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये याचा धोका वाढतो. जर कुटुंबात कुणाला हा त्रास असेल किंवा थायरॉईडची समस्या असेल तरीही काळजी घ्यायला हवी. याशिवाय खूप कमी वजन, स्टेरॉईडसारखी काही औषधं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली ही सुद्धा मोठी कारणं आहेत. आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया, जो आहे व्हिटॅमिन डी बद्दल. ऐकायला विचित्र वाटेल, पण आपल्या भारतासारख्या देशात जिथे सूर्यप्रकाश भरपूर असतो तिथेच लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची प्रचंड कमतरता आढळते. असं का होतं? याची कारणं खरं तर आपल्या रोजच्या जीवनातच दडलेली आहेत. अनेक जण सनस्क्रीनचा खूप जास्त वापर करतात किंवा दिवसभर घरात किंवा काचेच्या खिडक्या असलेल्या ऑफिसमध्ये बसून असतात. पण काचेतून येणाऱ्या उन्हाचा काहीच फायदा होत नाही, कारण काच महत्त्वाची UVB किरणं अडवते. त्याशिवाय गडद त्वचा आणि वाढत्या वयामुळेही शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. तर मग योग्य प्रकारे सूर्यप्रकाश कसा घ्यायचा? डॉक्टर रेणुशे यांच्या मते सकाळची 8 ते 10 किंवा संध्याकाळची 4 ते 6 ही वेळ सर्वोत्तम आहे. रोज फक्त 15 ते 30 मिनिटं पुरे आहेत. आणि हो, यावेळी चेहरा, हात आणि पाय यावर थेट ऊन लागेल याची खात्री करा, कोणत्याही काचेच्या अडथळ्याशिवाय. चला आता वळूया आपल्या स्वयंपाकघराकडे, कारण आपल्या हाडांना मजबूत करणारे अनेक पदार्थ आपल्या रोजच्या जेवणातच लपलेले आहेत. इथे काही सुपरफूड्सची यादी आहे. नाचणी, जे कॅल्शियमचा खजिना आहे. तिळाचे लाडू तर चविष्ट लागतातच, पण ते हाडांसाठी खूपच चांगले आहेत. दूध, दही, ताक, मेथीची भाजी, नारळ आणि अंडी यांसारख्या गोष्टी नियमितपणे खाल्ल्या तर हाडांना नैसर्गिकरित्या बळकटी मिळते. आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती नीट समजून घ्या. फक्त कॅल्शियमयुक्त पदार्थ खाऊन उपयोग नाही, तर ते कॅल्शियम शरीरात शोषलंही गेलं पाहिजे. व्हिटॅमिन सी आणि डी हे कॅल्शियम शोषायला मदत करतात. पण दुसरीकडे रेड मीट, कोल्ड ड्रिंक्स, कॉफी, तंबाखू आणि अल्कोहोल हे शरीरात कॅल्शियम शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. त्यामुळे ह्या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. आहारानंतर आता आपण काही सोप्या पण अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपायांबद्दल बोलूया. हे उपाय वेदना कमी तर करतातच, पण हाडांना आतून बरं करण्यासही मदत करतात. हे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही, पण डॉक्टर रेणुशे यांच्या एका रुग्णाचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. योग्य आयुर्वेदिक उपचारांनी अवघ्या 21 दिवसात हाताचं फ्रॅक्चर आणि मणक्यातील गॅप भरून येण्यास मदत झाली. यावरून आयुर्वेदाची ताकद आपल्या लक्षात येते. मग त्यासाठी कोणते उपाय वापरले गेले? तर पहिला आहे सूर्यमूळ. हे मूळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायचं आणि उरलेल्या मुळाची पेस्ट दुखऱ्या भागावर लावायची. आणि दुसरा उपाय म्हणजे हळसांद पावडर, जी कोमट दुधातून सलग 11 दिवस घ्यायची. हे दोन्ही उपाय हाडं जोडण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. आता बोलूया गुडघेदुखीबद्दल, जो अनेकांना छळणारा त्रास आहे. डॉक्टर रेणुशे सांगतात की एक्सरेद्वारे याचं अचूक कारण शोधता येतं. उपचारासाठी आयुर्वेदिक तेलाने हलका मसाज करून त्यावर गरम पाण्याने शेक दिल्यास सांध्यांमधील वंगण म्हणजे लुब्रिकेशन सुधारतं आणि वेदनांपासून खूप आराम मिळतो. आणि हा तर आपला घरगुती रामबाण उपाय आहे, हळदीचं दूध. फक्त 1 ग्लास गरम दुधात 1 चमचा हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे सांध्यांवरची सूज कमी होते आणि शांत झोप लागते, जे शरीराला बरं करण्यासाठी खूप गरजेचं आहे. चला आता आपण आपल्या जीवनशैलीकडे येऊया.
कारण काही छोटे छोटे बदल करून आपण आपल्या हाडांच्या आरोग्यात खूप मोठी सुधारणा करू शकतो. रोज थोडं चालणं किंवा हलका व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. योगासनांमुळे शरीराचा तोल सांभाळला जातो, ज्यामुळे पडून दुखापत होण्याचा धोका कमी होतो. योग्य वजन राखणं आणि तंबाखू दारूपासून दूर राहणं तर आवश्यकच आहे. आणि हो, डॉक्टर रेणुशे यांच्या मते जेवणात 1 चमचा साजूक तूप घेतल्याने सांध्यांना नैसर्गिक वंगण मिळण्यास मदत होते. बरं, आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. या सगळ्याला एकत्र करून आता आपण एक सोपी, रोजच्या रोज फॉलो करता येईल अशी एक कृती योजना पाहणार आहोत. ही चेकलिस्ट खूपच सोपी आहे. रोज थोडा वेळ उन्हात बसा, जेवणात नाचणी, तिळाचा समावेश करा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स कमी करा, दररोज थोडा व्यायाम करा आणि रात्री हळदीचं दूध प्या. हे छोटे बदल भविष्यात खूप मोठा फरक घडवतील. ही सर्व मौल्यवान माहिती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी दिली आहे. जर आपल्याला अधिक माहिती किंवा सल्ला हवा असेल तर त्यांची संपर्क माहिती इथे दिली आहे. ते प्रज्ञा क्लिनिक, रत्नागिरी येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत उपलब्ध असतात. हे लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डी आणि सूर्यस्नान हे आपल्या हाडांच्या आरोग्याचा मजबूत पाया आहेत. चांगल्या सवयी लावा आणि आपलं आरोग्य जपा. आणि जाता जाता एक प्रश्न, या सगळ्या माहितीमधून असा कोणता एक छोटासा पण महत्त्वाचा बदल आहे जो आपण याच आठवड्यापासून सुरू करू शकतो? कारण एक लहान पाऊल आपल्या भविष्यातील आरोग्यासाठी खूप मोठं ठरू शकतं. विचार नक्की करा. Thanks for watching video.